भारत अमेरिका मुक्त व्यापार कराराला विरोध करण्यासाठी डावे पक्ष आणि संघटनांच्या वतीनं आज देशव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आलं। भाकप, शेकाप, किसान सभा, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं कोल्हापुरातही विविध ठिकाणी सरकार विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेती, उद्योग, कामगार आणि कष्टकऱ्यांच्या हिताला बाधा येत असल्याचा आरोप करून जेलभरो आंदोलन करण्यात आलं। शेतकरी, शेतमजूर, कामगार, युवक, महिला आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष असल्याची टीका करत डाव्या आघाडी आणि पक्ष संघटनांनी आज देशव्यापी जेलभरो आंदोलन पुकारलं होतं। भारत अमेरिका करारामुळे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे, त्यामुळे हा व्यापार करार रद्द करावा ही डाव्या संघटनांची प्रमुख मागणी आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक कामगार संघटनेच्या वतीनं आज मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रास्ता रोको आणि निदर्शनं करण्यात आली। कॉम्रेड दिलीप पोवार, रघुनाथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत असंतोष व्यक्त केला। कष्टकऱ्यांच्या हक्कावर गदा खपवून घेणार नाही असा इशारा देण्यात आला। या आंदोलनात सदाशिव निकम, बळवंत पवार, कुंडलिक एकशिंगे, एस.बी. पाटील, आनंदराव परुळेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। या आंदोलनामुळे मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली। दुसरीकडे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। तर संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आलं। शेतकऱ्यांची उपजीविका हिसकावणारे तसंच पर्यावरण आणि जनताविरोधी असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, रोजगार हमी योजनेतून दरवर्षी प्रतिमजूर 200 दिवस रोजगार आणि किमान 700 रुपये मजुरी द्यावी, नवीन कामगार कायदे रद्द करावेत, भारत अमेरिका मुक्त व्यापार करार रद्द करावा अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत। यावेळी गिरीश फोंडे, बाबासाहेब देवकर, शिवाजी कांबळे, सागर पाटील, बाबूराव कदम, प्रकाश पाटील यांच्यासह शेतकरी आणि शेतमजूर उपस्थित होते।